शितूत मिसळमध्ये जी लहान बाळांसाठी सेवा आहे चालू, तर त्याचं वयोमर्यादा बदलली का असा अनेक जणांनी प्रश्न विचारला। कारण पूर्वी कसं 0 ते वय वर्ष 5 पर्यंत आम्ही ही दूध सेवा किंवा लहान बाळांना जर काय लागलं तर आम्ही खाणं वगैरे द्यायचो। आता कसं आलं की बाळांची संख्या भरपूर आहे, नोंदणी पण भरपूर होत चाललेली आहे त्याच्यामुळे। आणि पूर्वी कसं व्हायचं की दूध आम्ही 3 ते 4 लिटर घेऊन ठेवायचो, पण आता ते दिवसाला तर 7 ते 8 बाळ की 10 बाळ आली तर अचानक एक्स्ट्रा जी बाळ येणार आहेत न सांगता तर त्यांना द्यायचं कसा प्रश्न होता। त्याच्यामुळे आता आम्ही कंपल्सरी नोंदणी चालू केलेली आहे। तुम्हाला येण्याच्या आदल्या दिवशी कंपल्सरी 94 21 14 38 90 ह्याच्यावर बाळाची सर्व माहिती देऊन तुमच्या अगदी गाडीचा नंबर काय आहे, मोबाईल नंबर काय आहे, सगळं बाळाचं डिटेल्स, बाळाच्या आईवडिलांचं डिटेल्स, तो एक फॉर्म भरलेला आम्ही हे केलेला आहे। तो तुम्हाला फॉर्मची माहिती आम्ही पाठवू, त्याच्यानंतर तो फॉर्म तुम्हाला भरून ऑनलाईन सगळी माहिती पाठवायची आणि आल्यानंतर तुम्हाला परत एक फॉर्म इथे आल्यानंतर भरायचं आहे। गमत अशी आहे की आम्हाला निर्णय घ्यायचं कारण असं आहे की आता बोललो तेच की भरपूर बाळांची संख्या आता वाढलेली आहे आणि तान्हुल्यांना दूध कमी पडायला लागलंय आणि 3 ते 5 वर्षाच्या बाळांना ते दूध देत असल्या कारणामुळे तान्हुल्यांचा थोडासा प्रॉब्लेम चालू झालाय। त्याच्यामुळे आता आम्ही निर्णय असा घेतला की मऊ भातापासून वर्ण भातापासून जे काय आहे म्हणजे वय वर्ष 3 महिने ते वय वर्ष 10 महिने ह्या वयोगटातील बाळांनाच आपण ह्याच्यापुढे पूर्णपणे ही मोफत सेवा देणार आहोत। त्याच्यानंतरच्या पुढच्या वयातील बाळांना देणार आहोत की नाही तर हो देऊ शकतो आपण, फक्त ती उपलब्ध असेल त्याच्यानुसार तो विषय असेल। कारण आता आमच्याकडे नोंदणी भरपूर आहे, आता जवळपास पुढच्या पण 5.5 ते 6 महिन्यामध्ये जवळपास आमच्याकडे 90 ते 95 बाळांची नोंदणी झालेली आहे। म्हणजे मला जरा ग्राहकांबद्दल थोडीशी भीती होती मला की हा निर्णय घेतल्यानंतर काही ग्राहक नाराज होतील किंवा काही मिसळप्रेमी नाराज होतील, काही आईवडिलांचे बाळाचे आईवडील नाराज होतील, पण तसा विषय झाला नाही। सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि हे सिक्युरिटी यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आम्ही जो फॉर्म भरून घेतोय तो खास सिक्युरिटीसाठी पण आम्ही घेतलेला विषय। तर आपण याच्यापुढे नोंदणी करताना 1 दिवस अगोदर नोंदणी करायची। मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही डायरेक्ट आयत्या वेळी आलात तर तुम्हाला ह्याच्यावर दूध सेवा कुठलीही उपलब्ध होणार नाही। हां, एक आहे नक्की, जर एखाद्या वेळेला दूध 1 लिटर शिल्लक असेल, 2 लिटर शिल्लक असेल, नक्की मिळेल, काही प्रॉब्लेम नाही, मुद्दामून काही अडवणार नाही। आता काल पण 4 गाड्या परत गेल्या कारण त्यांनी नोंदणी केली नव्हती आणि त्याच्यावरच्या 6 ते 7 बाळांची नोंदणी होती, त्यांना सगळ्यांना दूध मिळालं। फक्त आहे की एक त्याच्यामध्ये 3 ते 4 बाळ आली, त्याच्यामधलं एक गाडीला परत जावं लागलं नाही कारण तिथे दूध थोडं शिल्लक होतं, अर्धा पाऊण लिटर शिल्लक होतं। तर त्यांना जाणार होते नागपूर की बाहेर खूप लांब आले होते, मग त्यांना ते आम्ही दूध दिलं। कसं आहे की उपलब्ध असेल तर आपण नक्की देऊ, पण आता आम्ही वयोमर्यादा अशी ठेवलेली की 3 महिने ते 10 महिने त्याच्या वरच्या बालकांसाठी हा विषय पूर्णपणे आपण बंद केलेला आहे। आणि मेन उद्देश तोच आहे की तान्हुल्या बाळांनाच आम्हाला पहिलं द्यायचं आहे, त्याच्यानंतर उरलं तर आपण ते नक्की देऊ। आणि आदल्या दिवशी तुम्ही ऑर्डर केल्यानंतरच तुम्हाला दूध उपलब्ध ह्याच्यावर होणार आहे। की तुमची मम्मम सेवा तुम्हाला आयत्या वेळी आम्ही पटकन द्यायचो, तो पण विषय आता बंद केलेला आहे। कारण कसं आहे, भात तरी बनवून किती ठेवायचा की कसं हे करायचं, त्याच्यामुळे आता प्रत्येक बाळासाठी आपण वेगवेगळं पातेले ठेवतो, चमचे वेगळे ठेवलेले आहेत, का मिसळ खातो ते चमचे आपण ठेवले नाहीत। तर आम्हाला कृपया सहकार्य करावं, म्हणजे तुम्हाला आम्ही छान सेवा देऊ शकू। धन्यवाद, आभारी आहे।